प्रिन्स यादव आणि ट्रिस्टन स्टब्स यांच्यातील गंदी भांडण. दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपर जायंट्सला एकतर्फी पराभव दिला. संपूर्ण सामना पूर्णपणे एकतर्फी होता आणि LSGला पूर्णपणे धूळ चारली गेली. पण या सामन्यातील सर्वात चर्चित घटना म्हणजे लखनौ सुपर जायंट्सचा युवा वेगवान गोलंदाज प्रिन्स यादव आणि दिल्ली कॅपिटल्सचा फलंदाज ट्रिस्टन स्टब्स यांच्यातील जोरदार भांडण. सामन्यात प्रिन्स यादवने एक चेंडू ट्रिस्टन स्टब्सकडे टाकला. स्टब्सने तो चेंडू अतिशय सहजतेने डिफेंड केला. एवढ्या सहजतेने चेंडू खेळल्याने प्रिन्स यादवला खूप राग आला. तो आगबबूला झाला आणि लगेचच स्टब्सला आंख दाखवली, गंदा इशारा केला. हे सगळं कॅमेऱ्यात स्पष्ट दिसत होतं. ट्रिस्टन स्टब्सनेही काय झालं भाई अशा अर्थाने प्रतिक्रिया दिली. त्यावर प्रिन्स यादवने त्याला सरळ गाल्या द्यायला सुरुवात केली आणि अब्यूज करू लागला. कॅमेऱ्यात हे सगळं स्पष्टपणे दिसत होतं. मात्र नशिबाने ही भांडण फार पुढे गेली नाही आणि दोघांना वेगळे केले गेले. प्रिन्स यादव, हे लक्षात ठेवा, तुम्ही दिल्ली प्रीमियर लीगमध्ये खेळता आणि आता IPLमध्येही संधी मिळाली आहे. या सामन्यात तुम्ही गोलंदाजीने छान इम्प्रेस केले. LSGला सुरुवातीला 2-3 विकेट्स घेऊन चांगली सुरुवात दिली. पण फक्त 1-2 विकेट्स घेतल्यावरच आकाशात ओढणे आणि दुसऱ्या फलंदाजाशी गालीगलोच करणे, बदतमीजी करणे हे अजिबात चालणार नाही. आधी तुमचा खेळ पातळीवर न्या, टीमला 2-4 सामन्यात विजय मिळवा, तुमची चर्चा होऊ द्या. मग अग्रेशन दाखवायचे असेल तर दाखवा. पण फक्त एक सामना चांगला गेला म्हणून रॉकेट होऊन जाणे आणि विरोधकाला शिव्या देणे हे युवा खेळाडूसाठी शोभत नाही. आणि शेवटी काय झाले? ट्रिस्टन स्टब्स आणि समीर रिझवी यांनी मिळून लखनौ सुपर जायंट्सची पूर्णपणे धुलाई केली. 17व्या ओव्हरमध्ये आरामात सामना जिंकला. जेव्हा स्कोअर 26/4 होता तेव्हा प्रिन्स यादवने स्टब्सला छेडले आणि त्याचा परिणाम, स्टब्स आणि रिझवीने घर सोडून आले आणि LSGला पूर्णपणे हरवले. बल्लेबाजांना छेडणे नेहमीच धोकादायक असते. काही वेळा ते शांत राहतात, पण काही वेळा ते घर सोडून येतात आणि यावेळी तेच घडले. प्रिन्स यादव आणि लखनौ सुपर जायंट्सला दिल्ली कॅपिटल्सच्या या 2 जाबाज फलंदाजांनी चांगलीच धुलाई केली. प्रिन्स यादव, आता पुढच्या सामन्यात फक्त गोलंदाजी आणि खेळावर लक्ष केंद्रित करा. अशा गोष्टी टाळा. IPL सारख्या मोठ्या स्टेजवर अशा हरकती तुमच्या प्रतिमेला आणि टीमला नुकसान पोहोचवतात.